कारण वरून व्ह्यू फार छान दिसतो। त्याच्यानंतर सकाळी बघायला गेलं तर बघा चहा आला आम्हाला, नंतर हा नाश्ता होता उपमा, गोड केला होता उपमा। फक्त आम्हाला रिसॉर्टमध्ये पॅकेजमध्ये ब्रेकफास्टच फ्री दिला होता यांनी। त्याच्यामध्ये हे ब्रेड अँड बटर होते। नंतर आम्हाला पुरी भाजी आली मित्रांनो। त्याच्यानंतर चेकआउटचा टाईम होता, त्याच्यापूर्वी थोडा आम्ही स्विमिंग पूलमध्ये थोडासा टाईमपास केला। नंतर आम्ही लॉनमध्ये बसलो, ऊन घेतलं। बघू शकता लॉन किती सुंदर आहे। पार्किंगची व्यवस्था आहे इकडे प्रॉपर पद्धतीने। माझे मित्र बोलत होते की अजून एक दिवस राहूया आपण, पण काही आपल्या कामासाठी आपल्याला निघावं लागलं। पण आम्हाला अजून महाबळेश्वरमधले काही पॉईंट्स फिरायचे होते। हे बघा इकडे कॅरम इंडोर गेम्स वगैरे आहे। त्याच्यानंतर आलो आम्ही इकडे स्ट्रॉबेरीच्या शेतीमध्ये। मी माझ्या घरच्यांसाठी 1 किलो स्ट्रॉबेरी घेतले, अक्षरशः तोडून घेतले। चांगली स्ट्रॉबेरी होती। इकडे अराऊंड पकडून चला 200 ते 400 रुपये किलोच्या दरम्यान तुम्हाला स्ट्रॉबेरी भेटू शकतात मित्रांनो। हे बघा सर्व कसे स्ट्रॉबेरीची पॅकिंग चालू आहे। इकडचा काही माल भरपूर दुसऱ्या कंट्रीमध्ये एक्सपोर्ट होतो। हे बघू शकता तुम्ही। टोकऱ्याच्या टोकऱ्या काढल्या जातात आणि त्याची पॅकिंग केली जाते। त्यानंतर आम्ही निघालो काही पॉईंट्स बघण्यासाठी। इकडे जाताना मित्रांनो काही ठिकाणी विनाकारण प्रवाशांची फसवणूक केली जाते, तर तिकडे सर्वांना पैसे देत बसू नका। काही गाववाले असतात, तर ते पैशांची मागणी करतात, तुम्हाला दाखवतात की आम्ही पोलीस वगैरे आहोत, तर त्यांना फसू नका। आणि हे स्ट्रॉबेरी बघा मित्रांनो, सुंदर स्ट्रॉबेरी। त्याच्यानंतर आम्ही पोचलो एलिफंट पॉईंटला। सुंदर पॉईंट आहे, फार आवडला मला। आणि हे माकड बघा कसं दुसऱ्यांचं पाकीट घेऊन पळालेलं आहे। फार आगाऊ माकडं असतात इकडे, त्यामुळे तुमचं सामान वगैरे तुम्ही निश्चितपणे लांब ठेवा किंवा जपून ठेवा। बघा या सिक्युरिटी रक्षकाने त्यांचं सामान त्यांना परत दिलं, तर तुम्हीही त्याची काळजी घ्या मित्रांनो। हा आहे एलिफंट पॉईंट। आणि हे जे धरण बघताय तुम्ही वरून, फार सुंदर दिसतंय। अप्रतिम वातावरण आहे, निसर्गरम्य। हा आपला महाराष्ट्र किती सुंदर आहे हे अख्ख्या जगाने पाहायला पाहिजे। आपल्या महाराष्ट्राची तुलना जगामध्ये कोणत्याही देशाची, कोणत्याही राज्याशी होऊ शकत नाही, असा आपला सुंदर महाराष्ट्र आहे मित्रांनो। आणि आपल्या छत्रपती शिवाजी राजांनी